खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी आज दिनांक 18 जून रोजी दुपारी 1 वाजता मुक्ताईनगर येथील कोथडी मंदिर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। जवळपास 27 दिवसांचा प्रवास करत 14 जुलैला ही पालखी पंढरपुरात यावेळी रवाना होणार आहे। आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुक्ताई पालखीची विधिवत पूजा करत या पालखीला प्रस्थान करण्यात आले। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे आदींची यावेळी उपस्थिती होती। जवळपास 600 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही आषाढी एकादशीला रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान संतश्रेष्ठ माऊलींच्या दिंडीला दिला जातो। त्यास मुक्ताईच्या दिंडीला 3 दशकांपेक्षा अधिक वर्षाची ही परंपरा लाभली आहे। जळगाव जिल्ह्यातील कोथडी संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येत असते। दिंडेचे यावेळी हे 315वे वर्ष असून आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वराची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबाची दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे। या संदर्भात या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष रवींद्र पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। 17 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि म्हणून त्या निमित्ताने आज मुक्ताईनगरतून आदिशक्ती मुक्ताई यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। अतिशय रम्यशा वातावरणामध्ये, मी म्हणेल अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाणून थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी 17 जुलैला म्हणजे जवळपास 28 दिवसाचा प्रवास करून ती या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। आणि म्हणून सरकारच्या वतीने यावेळेला ही वारी निर्मल वारी व्हावी, स्वच्छ वारी व्हावी, सुरक्षित वारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे। यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे, या खात्यामध्ये जवळपास 38 कोटी रुपये, गेल्यावेळी आम्ही 17 कोटी रुपये दिलेले होते, यावेळेला 38 कोटी रुपये एकट्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छतागृह असली पाहिजे, स्नानगृह असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजे यासाठी देण्यात आलेलं आहे। नगर विकास खात्याने काही निधी दिलेला आहे, आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि जवळपास 65 ते 70 कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या वारीसाठी ठेवलेले आहेत। आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये, पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांचा आम्ही विमासुद्धा उतरवलेला आहे। प्रत्येक दिंडीला 1500 दिंड्या या ठिकाणी पंढरपूरला जात असतात राज्यभरातून आणि म्हणून या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत। आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी अतिशय सुंदर व्हावी, अतिशय सुरक्षित व्हावी, यासाठी जे जे काही लागेल ती सर्व मदत सरकारच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो आहोत आणि सुरक्षेच्या दृष्टीने आणि निर्मल वारीच्या दृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही। आदिशक्ती मुक्ताईची पालखी आज विठ्ठलाच्या दर्शनाचं या ठिकाणी प्रस्थान ठेवत आहे। जवळपास 6 जिल्ह्याचा प्रवास 27 दिवस या ठिकाणी आम्ही आहोत। प्रामुख्याने सर्व भावंडांच्या सोबत आईसाहेब पंढरपूरला दाखल होती। 14 जुलैला त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, निवृत्तीनाथ, एकनाथ या मानाच्या ज्या पालख्या आहेत त्या देखील दाखल होतील। मानाची पालखी म्हणून आज पंढरपूरला आम्ही प्रस्थान करत आहोत। काय आनंद वाटतोय की अनेक वारकरी या ठिकाणी आज दाखल झालेला आहे। आषाढी एकादशी आली की पंढरपूरचे वेध लागत असतात। आज पालखी प्रस्थान होते, एक भक्तिमय वातावरण आहे। खजुराची आळस देखील या ठिकाणी आज प्रामुख्याने पालखीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। वारकऱ्यांच्या मनामध्ये आतुरता आहे की विठ्ठलाचं दर्शन कधी होईल। अतिशय उत्साहाचं वातावरण, पंढरीच्या दर्शनाचं सर्व वारकरी आदिशक्ती मुक्ताईच्या समेत त्या ठिकाणी निघतायत। खजुराचं या ठिकाणी आरास केलेला आहे। नाथाभाऊ खडसे यांच्या मळ्यातील खजूर आहेत, ते देखील आज दिल्लीला गेले असल्याकारणाने त्यांनी शुभेच्छा दिल्या। माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन थोड्याच वेळात दाखल होत आहेत। राज्य शासनाने यावेळेस चांगली मदत सहकार्य आम्हाला केलेलं आहे, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो।